हॅलो, हाय, राम राम, नमस्कार. कसं आहात सर्व? मी आहे प्रांजल आणि माझ्यासोबत आलेल्या आमच्याकडे दीदीच्या 2 मैत्रिणी चंगू मंगू आणि ही दीदी. तर त्या रिकामटेकडे असल्यामुळे माझ्या व्लॉगमध्ये सुद्धा यायला तयार झाल्या आणि आम्ही गेलेलो एका देवळात आमच्या गावातल्या. तर मग तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर अरे परत आले, ठीक आहे. त्यानंतर तळ्याच्या भोवताली फुलं वगैरे लावली होती, ते खूप सुंदर दिसत होतं आणि मला तिथे मासासुद्धा दिसला तळ्यामध्ये. आणि ही रिकामटेकडे पोरं जी पतंग उडवत होते ते सुद्धा असं, अरे धागा कुठे वाळा, अरे काय म्हणणार. आणि हे चिंचेचं झाड, खूप सारे चिंचा लागले, तर ह्यांचं म्हणणं होतं की आपण तोडूयात, म्हणून मी थोडीशी हेल्प केली. मी चोरले नाही आहेत चिंचा, मी फक्त हेल्प केली चिंचा पाडण्यात. त्यानंतर हिला इथे एक मांजर दिसलं, अरे किती छळणार त्याला. तो म्हणतो अरे बस कर बस कर. त्यानंतर संध्याकाळी आम्ही लावणार होतो पोपटी, म्हणून आम्ही सगळी तयारी करायला लागलो. मडक्यामध्ये हा पाला टाकला, त्यानंतर थोडीशी अंडी वगैरे टाकली, त्यानंतर त्याच्यावरती मीठ वगैरे टाकलं, शेंगा टाकल्या. आमच्या कोकणामध्ये पोपटी खूप करतात नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान. तर पोपटीमध्ये शेंगा, म्हणजे ही नॉनव्हेजवाली पोपटी होती, त्यामुळे शेंगा, अंडी आणि चिकन होतं. तर त्यानंतर बघा, शेंगा टाकल्या आणि शेंगा सगळीकडे असं पसरून घेतल्या आणि त्यानंतर ही माझी दीदी चिकन टाकत होती. केळीच्या पानामध्ये टाकून असं पॅक वगैरे मस्तपैकी करून ते आम्ही मडक्यामध्ये टाकलेलं. आणि आता हे सगळं एकसाथ टाकून मडकं उलटं करून तिथे साईडला आजूबाजूने आग लावली. आणि मी काही बाबा आग लावायची कामं करत नाही, म्हणून मी साईडलाच होती. बाबा सर्व करत होते. लाकडं वगैरे असे चारही साईडनी मस्तपैकी लावून आग लावली. आणि पोपटी 1 तासानंतर प्रॉपरली रेडी होते. मग आम्ही ते सर्व मडकं काढून खाण्यासाठी घेतली केळीच्या पानात आणि एकसाथ खायला बसलो आणि मी माझ्या दिवसाचा एंड केला.